नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, ताज्या वनस्पतीचा. संस्कृतमध्ये जिला कुमारी किंवा गृहकन्या असं म्हटलं जातं, ती कोरफड सर्वांच्या परिचयाची असते. गृहकन्या या नावावरूनच लक्षात येतं की ती प्रत्येक घरात असायलाच हवी. या वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे शरीरावर कुठेही भाजलं असेल तर कोरफडीचा ताजा गर लावण्याने त्या ठिकाणची आग तर कमी होतेच, पण भाजलेली जागा पूर्ववत होण्यासही मदत मिळते. कोरफडीचा गर काढण्याची पद्धत अशी: सर्वप्रथम कोरफडीची पात धुवून घ्यावी. सुरीच्या मदतीने सुरुवातीला दोन्ही बाजूच्या कडा कापून घ्याव्यात. आता सुरीच्या ब्लंट बाजूने वरचं साल अलगद बाजूला करावं आणि चमच्याच्या मदतीने आतल्या गर काढून घ्यावा. पाईल्स किंवा हिमोरॉइड्समुळे जर गुदभागी आग होत असेल, दुखत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा कोरफडीचा गर ठेवल्याने लगेचच बरं वाटतं. डोळे आले असले, डोळ्यांची आग होत असली, लालसरपणा जाणवत असला तर स्वच्छ कापडात कोरफडीचा गर बांधून तयार केलेली पोटली डोळ्यांवर वारंवार फिरवल्यामुळे बरं वाटतं. डोक्यामध्ये कोंडा झाला असेल, केस राठ आणि निस्तेज झाले असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावण्याचा उपयोग होतो. यासाठी कोरफडीचा गर मिक्सरमध्ये फिरवावा. स्वच्छ सुती कापडात हा गर बांधून तयार केलेल्या पुरचुंडीने केसांच्या मुळाशी आणि केसांवर अर्ध्या तासासाठी लावून ठेवावा. त्यानंतर शिकेकाई, रिठा, आवळा वगैरेच्या मिश्रणाने केस धुवावेत. यामुळे डॅन्ड्रफ तर कमी होतोच, पण केसांवर छान शाईन येतं आणि केस सिल्की होण्यासही मदत मिळते. कोरफड पोटातून घेण्याचेही अनेक फायदे असतात. ते सुद्धा जाणून घ्यायचे असतील तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.